वाढदिवसाचा अनोखा आदर्श. दीपक पोकळे यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत साजरा केला आनंदाचा क्षण. हदगाव प्रतिनिधी. वाढदिवसावरील अनावश्यक खर्चाला फाटा देत सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रेरणादायी आदर्श हदगाव येथील श्री साईबाबा निवासी अपंग विद्यालयात पाहायला मिळाला. सामाजिक कार्यकर्ते दीपक पोकळे यांनी आपला वाढदिवस दिव्यांग विद्यार्थ्यांसमवेत साजरा करून समाजापुढे एक सकारात्मक संदेश दिला. बुधवार दिनांक 8 जुलै 2026 रोजी आयोजित कार्यक्रमात विद्यालयातील सर्व विशेष विद्यार्थ्यांना फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी दीपक पोकळे यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्यासोबत आनंदाचे क्षण अनुभवले. मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि उत्साह पाहून वेगळे समाधान मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस.बी. पाळेकर यांच्यासह श्री डी.एस. वाघमारे, श्री एस.आर. तावडे, श्री भूषण नरवाडे, श्री डी.एम. डाके, श्री रामलू, श्री सी.डी. गुंडेवाड, श्री इबी तदार, सौ मनूरकर मॅडम, सौ पल्लवी मॅडम, सौ घाटे मॅडम, श्री वंजे, श्री वडागळे आदी शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आर.एम. बट्टमवार यांनी केले. यावेळी संतोष वाघमारे, प्रहार जनशक्ती पक्ष हदगाव शहर प्रमुख भगवान कदम, उपजिल्हाध्यक्ष पोलीस मित्र संघटना, हदगावचे नगरसेवक साई बाभुळकर, मारुती देशमुख, राजू ठेकेदार, शिवाजीराव शिंदे आष्टीकर आणि विकी कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी गाणी गाऊन आणि टाळ्यांच्या गजरात दीपक पोकळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अशा सामाजिक उपक्रमांमुळे दिव्यांग मुलांच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण होतात आणि समाजात संवेदनशीलतेचा संदेश पोहोचतो, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. सर्वांचे मित्र दीपकराव पोकळे वालकीकर यांचा वाढदिवस आपल्या शाळेमध्ये साजरा करायचं त्यांनी ठरवलेला आहे. दरवर्षी ते कोण्या ना कोण्या माध्यमातून शाळेमध्ये येतात आणि त्यांचा वाढदिवस आपल्या इथं साजरा करतात. रंजले गाजले त्याशी म्हणे जो आपुले तोचे साधू ओळखावा दिवस तिथेची जाणावा. त्या ओळीप्रमाणे वाढदिवस साजरा करायचा असेल तर अशा ठिकाणी साजरा करावा. साजरा करणाऱ्याला आनंद मिळाला पाहिजे आणि समोरल्याला पण आनंद मिळाला पाहिजे. आज वाढदिवस आपण फेसबुकला बघतो, यूट्यूबला बघतो, इंस्टाग्रामवर बघतो, कुठेही जिथे मिळालं तिथे वाढदिवस साजरा करतात. एक केक आणतात आणि साजरा करतात. तर वाढदिवस साजरा करण्यामागचा हेतू एक असतो की गेलेले 39 वर्षे म्हणजे आनंदाचे गेले आणि येणारा 40वा वर्ष माझा पुढचा सुद्धा आनंदाचा जावो आणि त्याचं स्वागत म्हणून वाढदिवस असतो. गेलेले दिवस आनंदात गेले, येणारा वर्ष सुद्धा माझा मागच्या वर्षाप्रमाणे जावा आणि त्याची स्वागत वेलकम म्हणून हा वाढदिवस आपण साजरा करतो, आनंद उत्सव साजरा करतो. आनंद उत्सव साजरा करत असताना कुठं केलं पाहिजे की ज्या ठिकाणी आपल्याला खरोखर आनंद मिळतो आणि आनंद देणारा व्यक्ती समोरला तसाच पाहिजे, आनंद घेणारा तसाच पाहिजे. तर तो वाढदिवसाचा काहीतरी महत्त्व आहे. तोच हेतू दीपकराव पोकळे बंधू यांनी त्यांचा हेतू खूप मोठा होता. चांगलं उत्कृष्ट पंचपक्वान्न जेवण द्यावं असा हेतू होता. पण काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे पावसाळा दिवस या 12 काही गोष्टी असल्यामुळे मला शॉर्टकटमध्ये खाण्यापेक्षा आनंद उत्सव साजरा होणं महत्त्वाचं आहे. या ठिकाणी त्यांनी आवर्जून एकचा टाईम असतानाही त्यांनी अगोदर येऊन थांबले. त्यांना उत्सुकता होती की शाळेमध्ये वेळ जास्तीत जास्त कसं देता येईल आपल्याला. म्हणून ह्या ठिकाणी मी साईबाबा निवासी अपंग विद्यालय, निवासी मूकबधिर विद्यालय, सम्राट अशोक निवासी मतिमंद विद्यालय, तिन्ही विद्यालयाच्या वतीने काय अजून स्वागत करूया.